नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी 100% तोंडाची चव वाढवणारी थापी वडी किंवा याला पाठवडी असेही म्हणतात। सोबतच आपण झणझणीत रस्सा बनवणार आहोत, जे की तुम्ही बोटं चाकत खाजाल। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सगळ्यात आधी आपल्याला इथे पाठवडीसाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता यामध्येच आपल्याला 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचे। आता इथे मिरच्याचे तुकडे आधीच माझ्या या माकडांनी करून ठेवलेले होते। तुम्ही बघू शकता इथे कसा मध्ये लुडबुड करतो नेहमीच। जेव्हा त्याला काही हाताला येत नाही ना, तो त्याची चेअर घेतो आणि कुठेही जाऊन उभा टाकतो असं। आता इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। तुम्ही हा ठेचा मिक्सरच्या भांड्यामध्येही काढून घेऊ शकता, म्हणजेच वाटून घेऊ शकता। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आणि इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा जो की मोठा असा कट करून घेतलाय आणि 2-3 अद्रकीचे तुकडे घ्यायचेत। हे आपण आमटीसाठी वापरणार आहोत। आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची बारीक अशी। आता हे कट करून झालेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया। आणि एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप बेसन घ्यायचंय। बेसन हे मी चाळून घेतलेलं आहे चाळणीनं आणि इथे आपण थोडंसं कोमट करून पाणी घेतलेलं आहे। 1 कप बेसनासाठी आपण इथे 1.5 कप पाणी असं वापरणार आहोत। सुरुवातीला 1 कपच पाणी टाकून घ्यायचंय, ते पण थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचंय या पिठामध्ये। जर तुम्ही पाणी एकदाच टाकलात तर मग गुठळ्या एकदम अशा मोडल्या जाणार नाहीत। जर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ फेटलं तर व्यवस्थित अशा गुठळ्या मोडल्या जातील। आता इथेच आपल्याला अर्धा कप पाणी आणखीन यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच आपण 1 कप बेसनासाठी टोटल 1.5 कप पाणी एवढं असं वापरलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने विस्करणी किंवा तुम्ही हातानेही करू शकता। आता इथे कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये खिसलेलं खोबरं टाकायचंय। खोबरं इथे मी छोटी वाटी म्हणजे 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा खिसून घेतलेला आहे। तुम्ही याला कट करूनही घेऊ शकता आणि तेलामध्ये परतून घेऊ शकता। आता इथे आपल्याला 1 चमचा धणे, 2 चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचेत आणि यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा खसखस टाकून घ्यायचे। खसखस टाकणं अगदी ऑप्शनल आहे, असेल तर टाका, यामुळे आमटीला चव मस्त येते। आता हे आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचे। आता इथे माझं परतून झालेलं होतं, मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढई किंवा पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे आणि कांदाही आपल्याला चांगला लालसर रंगावरती परतून घ्यायचे। आता इथेच आपल्याला हलवत हलवत या कांद्याच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या अशा करून घ्यायच्या, जेणेकरून मस्त असा कांदा लालसर रंगावरती परतला जाईल। आता यामध्येच आपल्याला 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि 2-3 अद्रकीचे तुकडे हेही टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचे। सगळ्यात शेवटी इथे कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। आता तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे, म्हणजेच लालसर रंगावरती कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि जो आपण ठेचा करून ठेवलेला होता, म्हणजे पाटवडीसाठी जो ठेचा आपण वाटून ठेवलेला होता, तो यामध्ये टाकून घ्यायचे आणि तोही आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा थोडेफार कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। आता इथे हिरवी मिरचीचा ठेचा व्यवस्थित परतून झालेला होता, त्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि यामध्ये आपण जे पिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं वडीसाठी, ते यामध्ये टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने पाणी करून घेतलं की मग वड्या आपण हटताना, म्हणजेच पीठ हटताना त्याच्या गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित असं पीठ हटलं जातं। आता इथे व्यवस्थित हाताने एकसारखं फिरवून आपल्याला याच्या गाठी मोडत हे पीठ हटायचं आहे। बेसन पिठाचं पाणी या फोडणीमध्ये ओतलं की लगेच आपल्याला चमच्याने कंटिन्यू हलवत त्याला मिक्स करत राहायचे, नाहीतर मग तुम्ही असंच सोडून दिलात तर मग तरीही गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे जोपर्यंत थोडासा घट्टसरपणा येत नाही पिठाला, तोपर्यंत याला कंटिन्यू असं हलवत राहायचे। आता इथे तुम्ही बघू शकता पीठ थोडंफार असं घट्ट झालेलं आहे। यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ती व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचे। आता इथे पीठ वाफलत होतं तोपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घेऊया। मी अशा पद्धतीचं ताट घेतलेलं आहे,
तुम्ही असं उथळ ताटही घेऊ शकता, त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। इथे मी ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण पुढची तयारी म्हणजेच आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया। जे आपण सुरुवातीला कोरडा मसाला भाजलेला होता, खोबरं, धणे, जिरे ते यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं। इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे बारीक असं। आणि नंतर यामध्ये आपल्याला कांदा, लसूण, अद्रक जे आपण भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे। शक्यतो कोरडा मसाला अगोदर वाटून घ्यायचे आणि नंतर हा ओला मसाला यामध्ये टाकून घ्यायचे। जर तुम्ही एकत्रच सगळं वाटलात तर व्यवस्थित बारीक असं वाटलं जात नाही, त्यामुळे वेगळं वेगळं वाटायचे। मग आता इथे हे मसाला वाटून झालेला आहे आणि आपण 4-5 मिनिटानंतर पीठही बघू शकता इथे मस्त असं वाफवलं गेलेलं आहे। आता याला थोडंफार मिक्स करून घेऊया। वड्यांसाठी परफेक्ट असं पीठ वाफवलं गेलेलं आहे हे कशावरून ओळखायचं? एकतरी हे पीठ तुम्ही प्लेटवरती पसरवा आणि 2 मिनिटानंतर काढा, ते सहज वेगळं होईल। किंवा मग अशा पद्धतीने चमच्याने म्हणजेच पिठातून चमचा वेगळा केला तर चमच्याला आणि कढईतल्या पिठाला मस्त असे काटे येतील। आता इथे पीठ माझं व्यवस्थित असं वाफवलं गेलेलं होतं आणि मी हे पीठ तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे थापून घ्यायचं। आता हे कढईमधलं राहिलेलं पीठ आपण आमटीसाठी वापरणार आहोत। आता हे पीठ थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने थोडंफार पसरवून घेते आणि नंतर थंड पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ व्यवस्थित एकसारखं असं थापून घ्यायचंय। मध्ये जर तुमच्या हाताला चटका बसला तर आणखीन एकदा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग हे पीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं। पाण्याच्या हाताने हे पीठ थापल्यामुळे पीठ हाताला पोळत नाही आणि चिटकतही नाही। आता इथे मी व्यवस्थित एकसारखं असं पीठ थापून घेतलेलं आहे आणि यावरती किसलेलं खोबरं टाकून घ्यायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर आणखीन ओल्या हाताने हे पीठ चांगलं मस्त असं थापून घ्यायचंय, जेणेकरून खोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी पिठाला चिटकली जाईल आणि तुम्ही बघू शकता इथे किती मस्त दिसत आहे। आता या कढईमध्ये गरम केलेलं म्हणजेच कोमट पाणी होतं ते यामध्ये टाकून घ्यायचंय, जेणेकरून हे पीठ कढईतून वेगळं सहज होईल। आता इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्येच आपल्याला जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं मसाल्याचं ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचे। आता इथे मसाला परतवत होता तोपर्यंत इकडे वड्या हटलेल्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवलेलं होतं, त्यामधलं पीठ सहज वेगळं झालेलं आहे। आता या चमच्याच्या मदतीने हे पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे जाडसर पीठ आहे ते काढून घेते। बाकीचं पाणी आपण असंच आमटीमध्ये ओतणार आहे आणि हे पीठ आपल्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचंय, जेणेकरून आमटी चांगली अशी आळून येते। आता इथे 2-3 मिनिटं झालेले होते आणि मसालाही व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। यामध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं। इथे मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे। आता इथेच आपल्याला काळा मसाला टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि सुहाना मटन मसाला टाकून घ्यायचे अर्धा चमचा। हे सगळं आपल्याला तेलामध्ये अर्धा 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचे। नंतर यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं पीठ आणि कढईतलं पाणी यामध्ये सगळं ओतून घ्यायचे। तुम्हाला आमटी किती हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ओतून घेऊ शकता। आता इथे मी व्यवस्थित असं मला जेवढी पाहिजे तेवढी पाणी ओतून घेतलेलं आहे। पाणी ओतताना शक्यतो कोमट पाणी करूनच ओतायचे। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला कढई येईपर्यंत उकळून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता आमटी कशी मस्त अशी दाटसर झालेली आहे। आता इथेच आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आमटीला चांगलं 4-5 मिनिटं खळखळ असं उकळवून घ्यायचे। खळखळ म्हणजे बारीक गॅसवरती उकळवून घ्यायचे। जर तुम्ही मोठा गॅस करून ही आमटी उकळवून घेतला तर मग आमटीचं सगळं तेल उडून जातं। आता आमटी होत आहे तोपर्यंत आपण वड्या कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता वड्या किती मस्त सेट झालेल्या आहेत। आता हे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते किती मस्त अशा झालेल्या आहेत। ताटापासून सहज वेगळ्या होतात आणि वड्यांचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता किती मस्त आलेलं आहे। तर मग तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त होते। न आवडणारेही मस्त आवडीने खातील। 4-5 मिनिटानंतर आमटी ही आपली इकडे मस्त अशी उकळली गेली आहे। मग तयार आहे आजची आपली मस्त पाटवडी आणि झणझणीत असा रस्सा। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।